मंगेश नावाचा एक हुशार विद्यार्थी होता, जो मराठी शाळेत शिकत असून सर्व विषयात चांगले गुण मिळवायचा. एके दिवशी मंगेश व त्याचे काही मित्र एकत्र जमा होऊन गप्पा मारत होते की एवढे तिथे एक यश नावाचा मुलगा आला, जो इंग्रजीत बोलू लागला, हाय फ्रेंड्स, हाव आर यू. इंग्लिश बोलल्यामुळे पुन्हा माणसाचे व्यक्तिमत्व एवढे छान दिसू शकते ते मला कळाले. मम्मी मम्मी मला देखील इंग्लिश शाळेत शिकायचं आहे, मला इंग्लिश शाळेत टाक ना. मंगेशच्या मम्मी म्हणाली, अरे आता हे काय नवीन नाटक. अरे बाळा, हे बघ, आता तू मराठी शाळेत आहे आणि जर का तुला परत इंग्लिश शाळेत टाकलं तर तुला खूप त्रास होईल अभ्यासात. पण मंगेशने काय ऐकलं नाही. शेवटी मंगेशची जिद्द होती म्हणून मम्मीने त्याला इंग्लिश शाळेत टाकले. आता मंगेश इंग्लिश स्कूलमध्ये जाऊ लागला. काही दिवस मंगेश इंग्लिश शाळेमध्ये खूप आनंदी होता. मग त्याने त्याच्या एका मित्राला विचारले की इंग्लिश शिकण्यासाठी काय केले पाहिजे. तर त्या मित्राने सांगितले की तू इंग्लिशमध्ये कार्टून बघण्यास सुरुवात कर. मंगेशने ह्याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन इंग्लिश कार्टून बघण्यास सुरुवात केली. महिने उलटू लागले. काही दिवसात एक्झाम आली. एक्झाममध्ये मंगेशला काही समजेनासे झाले व मंगेश फेल झाला. टीचरांनी त्याच्या आईला सर्व सांगितले की तुमच्या मुलाला काहीच येत नाही असे तसे, तुमचा मुलगा अजिबात अभ्यासात लक्ष देत नाही. आता मंगेशचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला होता. तो नेहमी शाळा बुडवायचा व एका ठिकाणी बसून राहायचा. असेच एके दिवशी त्याला त्याचे एक जुने सर पाहतात. काय रे मंगेश, काय झालं तुला, तू असा दुःखी का बसला आहे. त्यानंतर मंगेशने सारा घडलेला प्रकार त्या सरांना समजून सांगितला. सरांनी त्या मंगेशची परिस्थिती समजून घेतली व मंगेशला बोलले की असं कर, तू रोज संध्याकाळी माझ्याकडे येत जा, मी तुला ट्युशन देऊन तुझे इंग्लिश सुधारवण्याचा प्रयत्न करेन. मंगेश रोज त्या सरांकडे जाऊन अभ्यास करायचा. त्याला समजत नसेल तर तो मुलांना विचारायचा. असेच काही दिवस चालले. त्यानंतर पुन्हा एकदा एक्झाम आली. त्याला हे तर माहीत होते की आपण पास तर होणार, पण जेव्हा निकाल आला तेव्हा तो देखील आश्चर्य होता. कारण की जो मुलगा काही महिन्यापूर्वी नापास झाला होता त्याने आता सर्व विषयांची मिळून 50 गुण तर मिळवलेच होते. As the saying goes, failure is not the end of success, but the first step toward success.